मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेटचा GR काढला, पण त्यानंतरही केवळ 98 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली। यावरून जरांगे यांनी सरकारवर निशाणा साधलाय। पाहूया। जरांगे पाटलांच्या मुंबईमधल्या आंदोलनानंतर निघालेल्या गॅझेटनुसार आतापर्यंत फक्त 98 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे। जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर 2 सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेटचा GR निघाला होता। यासाठी मराठवाड्यात 594 जणांनी अर्ज केले होते। यापैकी 98 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले। कुणबी प्रमाणपत्रांसाठी परभणीमध्ये 445 अर्ज करण्यात आले। यापैकी 47 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 14 जणांनी अर्ज केले, पण त्यापैकी एकालाही कुणबी प्रमाणपत्र हे मिळालेलं नाही। जालना जिल्ह्यात 78 अर्ज करण्यात आले, त्यापैकी 8 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले। बीड जिल्ह्यामध्ये 22 अर्ज करण्यात आले, त्या सर्व 22 जणांना प्रमाणपत्र मिळाली। लातूर जिल्ह्यात 12 अर्ज करण्यात आले, त्यापैकी 9 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले। धाराशिव जिल्ह्यात 13 अर्ज करण्यात आले आणि त्यापैकी 4 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले। हिंगोली जिल्ह्यात 5 जणांनी अर्ज केला, त्यापैकी 3घांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं। तर नांदेड जिल्ह्यातही 5 जणांनी अर्ज केला आणि त्या 5ही जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं। सरकार याला दिरंगाई करते आणि अधिकारी पण मराठवाड्यातले काही अधिकारी खूप दिरंगाई करायला लागले, जाणून घेतो। हैदराबादचा GR निघाल्याच्या नंतर जी स्पीड त्यांनी घ्यायला पाहिजे होती ती जाणून बुजून घेतलेली नाही। सरकारनंच आता म्हणजे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आणि विखे पाटील साहेबांनी याच्यात पुढाकार घेतलेला आहे, तर यांनी अधिकाऱ्याला सक्त सूचना दिल्या पाहिजेत की हैदराबादच्या गॅझेट प्रमाणे जे अर्ज येत ना ते तातडीनं त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, हे एक आदेश काढायला पाहिजे। हे निश्चितपणे याने आश्वस्त केलेलं आहे की हैदराबाद गॅझेटमधून कोणीही वंचित राहणार नाही, अशा प्रकारची हमी दिलेली आहे। याच्याबरोबरच धनगर समाजाचा STचा आरक्षणाचा प्रश्न आणि मला असं वाटतं की निश्चितपणे यावर तातडीनं उपाययोजना निघतील आणि काम होईल। कुणबी दाखले देण्यात कुठेतरी प्रशासनाकडनं म्हणजे ज्या पद्धतीने गती अपेक्षित आहे ती देताना दिली जात नाही। आता एकतर कोणी कोर्टात गेलं तर पुन्हा काही अडचण तयार होऊ नये म्हणून सर्व तपासूनच ह्या सर्व गोष्टी चालू आहेत। महाराष्ट्रातलं सरकार आणि विशेष करून फडणवीस सरकार हे राज्यातल्या लोकांमध्ये दुफडी माजवण्यामध्येच त्यांचा पूर्ण काळ चाललेला आहे। हैदराबाद गॅझेटरच्या माध्यमातून हैदराबाद गॅझेटरमध्ये त्यांना मराठा वर्सेस OBC, धनगर बंजारा वर्सेस आदिवासी ही महाराष्ट्रामध्ये लढाई करून घ्यायची होती आणि त्याच्यामध्ये या सरकारला यश आलं। जो GR गव्हर्नमेंटनी काढला आहे त्यातून आता किती फायदा होतो त्यापेक्षा मराठवाड्यातील यापूर्वीच अनेकांनी OBC प्रमाणपत्र मिळवलेलं आहे। ते तुम्हाला जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकानंतर, महानगरपालिकेच्या निवडणुकानंतर दिसून येईल। म्हणजे ओरिजिनल OBCचा वाटा कोणी हिरावला हे आता आज काही सांगायची गरज नाही, निवडणुकानंतर आपण बोलूया।